आज सूर्य पश्चिमेला उगवलाय वाटतं. साक्षात लक्ष्मी सरस्वतीकडे. दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. OMG, ते काय असतं? शिक्षणाचा अभाव. असो, काय काम काढलं? पम्मी कामाशिवाय कुणाकडेच जात नाही. मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. काय म्हणायचंय तुम्हाला? मला तुला जे सांगायचंय ना ते ऐकून तुला शॉक बसणार आहे. 440 वॉट्सचा सहन होईल ना तुला? ते धक्का वगैरे राहू दे, मुद्द्याचं बोला. तू जे करतेस ना ते आता मला करायचं. मी करते ते. तू टीचर आहेस ना? अच्छा, म्हणजे तुम्हाला शिक्षिका बनायचंय? ऑफकोर्स, पण मला ऍक्टिंग करायची टीचर सारखी. अभिनय करणं आणि हाडाची शिक्षिका असणं त्यात खूप फरक आहे. नाही जमणार तुम्हाला. एक्सक्यूज मी, ते हाडाचं बिडाचं मला काही माहिती नाही, पण मला टीचर बनायचं. तू सांगशील ना? बर, साधारण शिक्षण किती आहे तुमचं? 7वी पर्यंत समजू? नाही नाही, पम्मी दी खूप शिकल्यात. 9वी फेल आहेत ते 2दा. हो की नाही पम्मी दी? फारसा फरक नाहीये आणि बुद्ध्यांकही. ते काही मला माहिती नाही, पण मी ज्योतिषींना विचारून सांगते. हा झेंडू, अभिनेत्री होणं सोपं असतं, पण शिक्षिका नाही. त्यासाठी टीव्ही सिनेमाचा वेड नाही, डोक्यावर सरस्वतीचा हात असावा लागतो. इथवर आलाच आहात तर एक मोफत सल्ला देते मी तुम्हाला. शिक्षक म्हणून माझे कर्तव्य आहे. पुन्हा इथे येताना 10 वेळा विचार करून या. शुभंकर, माळ्यावरचा डबा काढून देतोस का? माझा हात पुरत नाहीये. वहिनी 5 मिनिटात आलो. हॅलो के. पम्मी दीला राग आला ना की त्यांना भूक लागते. झेंडू, ज्यूस. ग्लिसरीन. आतापर्यंत पम्मी कोणाच्याही दाराशी गेली नाही, तुझ्यामुळे गेली. पण काय करणार ना, तुझ्या आईला आत्या म्हणते ना मी. पहिल्यांदा कुणीतरी पम्मीला कमीपणा दाखवलाय, ते पण तुझ्या कानातल्यासाठी. आता कसं मिळवणार आहेस तू हे कानातलं? हा, कसं मॅनेज करणार तू? पम्मी दी सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, पण तू रडू नको ना प्लीज.
ड्रायव्हर गाडी थांबवा. हे बघ आशू, यापुढे ना तुझं तूच मॅनेज कर. बाय. ड्रायव्हर, लेट्स गो. फार लांब गेली नसणार. अरे पण शुभंकर कानातलं मिळालं नाही, मग भेटून काय करणार आहे आपण? हो, तिच्याशी बोलायला हवं होतं ना. मी फोन पण नाही केला. तू तू सरळ चल, सरळ चल. चल 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 पटकन पटकन. इथूनच गेली असणार. तिला गाठलं पाहिजे. चल 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 चल. एके यार, होईल होईल, चालू होईल. थांब. कर कर कर, लवकर चालू कर. ड्रायव्हर, यू टर्न. पम्मी दी, ये गाडीत बस. नको अगं ये, मी सोडते ना तुला दुकानाकडे. नको, जाईन मी. रागवली आहेस तर पम्मीदीवर. पण मी मोठी आहे की नाही तुझ्यापेक्षा? मग मी नाही बोलणार तर मग कोण बोलणार? ये. लवकर बस, एसी चालू आहे. ड्रायव्हर, चला. खरं तर मी परत येणारच नव्हते, पण मग मी विचार केला, शुभूच्या आईचा राग मी तुझ्यावर का काढतीये? मी फक्त तुझ्या कानातल्यासाठी आल्या. बरं सांग, काय करायचंय मी? पम्मी दी, कानातलं तर द्यावंच लागणार, पण मी काय करू मला काहीच कळत नाहीये. आता मी तुझ्या जागी असते ना तर दिवस रात्र स्ट्रगल करून पैसे कमवले असते, पण बहिणीचा संसार मात्र वाचवला असता. मी करेन काहीतरी. ए, मी देऊ का तुला पैसे? नाही म्हणजे मला माहितीये तुझा स्वाभिमान दुखावला जाईल, पण इट्स ओके. मी देते ना तुला पैसे. झेंडू, चेकबुक? नाही नाही, नको. बरं, नको तर नको. देवा, वाचव रे बाबा रुपालीला. एक एक एक, ती बघ गाडी. तू टेन्शन नको घेऊ, 5 मिनिटात गाठू आपण तिला. चल चल. आशू, बघा कसं ते. पण काही गरज लागली ना तर लगेच मला सांग, कारण पम्मी तिथे काय कमी. ड्रायव्हर, लेफ्टला गाडी टाका. ड्रायव्हर, इथून आत.
OMG शुब्बू, मला अश्विनीशी बोलायचंय, तिला सॉरी म्हणायचंय. पण आशू तर नाहीये. कुठे गेली ती? म्हणजे तुमच्या सोबतच होती ना? हो, माझ्या सोबत होती, पण तिचं काम होतं ना म्हणून ती उतरून गेली. खूप काळजीत होती. काय ना, तिचं कानातलं अजून सापडलेलं नाही. पण शुब्बू, आता फक्त सॉरी बोलून चालणार नाही हा. तुला ना तिची समजूत काढावी लागेल. नाही, तशी खूप साधी आहे ती. पण तुला समजून घ्यायला तू ना एक काम कर, तू तिला शोध आणि तिची समजूत काढ. ठीक आहे, चल कुठं? शोधू तिला. अरे कुठे शोधणार आहे आपण तिला? अरे कुठे गेली आपल्याला काय माहिती? चल आपण शोधू. माझ्या एका चुकीमुळे माझ्या ताईचा संसार मोडायला नको. आणि हे जर आईला कळलं तर तिला सहन नाही व्हायचं. आणि मी पण कुठल्या तोंडाने सांगू तिला हे? ज्या आईने आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट उपसले तेच माझ्याकडून हरवले. आणि हे जर तिला कळलं तर तिला खूप त्रास होईल. नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. काय बाई, आजकालच्या पोरी खुशाल आईपासून गोष्टी लपून ठेवतात. कोणी लपून ठेवलं? काय लपून ठेवलं? अगं ती काय दिया परदेश मधली गौरी, एवढा सासरी तिचा छळ होतो, मग आईला नको सांगायला? तिच्यापासून काय लपवायचं? सोड ग, आपली आशू तर तशी नाही ना. जाऊ दे मग. हे घे ब्लाऊज पीस. आणि ती आली सासरला पाय तिचा घसरला मधली कोण ग ती? चंद्रनंदिनी. हा, तिचे जसे ब्लाऊज आहेत ना तसे करून दे दिवाळीसाठी. मी करून देईल, पण दिवाळीसाठी चंद्रनंदिनीची स्टाईल असं दे ग, थोडीशी फॅशन. झाली का दिवाळीची तयारी? चाललीये. झेपल तेवढं करायचं. आपला आनंद आपल्या परीने साजरा करायचा. खरंय खरंय. आशू कुठं दिसत नाही का? नगरला गेलीये, आली नाही अजून. 4 वाजत आले, एवढ्यात यायला पाहिजे होती. अगो आजकालची परिस्थिती काय, त्यात असं एकटी दुकटीन फिरणं बरं आहे का? त्यात ती पोरीची जात. फोन कर बरं आधी तू तिला.
अगं फोन नाही ना तिच्याकडं. अग बाई, फोन नाही. एखादा लहानसा फोन घेऊन द्यायचा. लय तर लय 1000 रुपये. आजकाल सगळ्यांकडेच फोन असतो बघ. तू आता एक कर, तिला आहे ना ह्या दिवाळीला एक फोनच घेऊन दे बरं. म्हणजे कसं काळजी लागून राहणार नाही. बरं येते मी. तेवढं ब्लाऊजचं बघ आणि लवकर कर. दिवाळीच्या पहिल्या दिवशी येते मी. आणि हा, अर्जंट सिलाईचे जास्तीचे पैसे बी देते. हा, येऊ का आता? कुठं अडकली असेल बाई ही पोर. काय हवंय? कानातलं बघायचं होतं. हे असं नको. डिझायनर दाखवू? नको, साधे. हो असंच. कितीला आहे? याला 4000 रुपये लागतील. पडली बंद तुझी गाडी. सर सर पाय काढ बघ. होईल होईल चालू. के के बोल ना. ती बघ अश्विनी. कुठे? ती बघ अश्विनी रस्ता क्रॉस करते. एवढ्या गर्दीमध्ये तुला बरी दिसली रे ती. के के लवकर चल तिकडे. ते निघून जायची. चल 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 पटकन चल. चल 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 चल. काय जमणार नाही? अहो माझी पंचायत होईल असं कसं म्हणता तुम्ही? हॅलो हॅलो. थांब 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 थांब. बघ 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 बघ. बघ यार आत गेली ती. तरी तुला म्हटलं होतं की चल पटकन. चल यार, दुकानात तर गेली. येईल बाहेर परत. शुभंकर. काका ह्या घ्या साड्या. झाल्यात का साड्या? हो. तुमच्यासारखी वेळेत काम करणारी माणसं भेटलीत म्हणून बरं आहे. नाही तर आमच्या इथल्या बायका ऐन वेळी सणासुदीला काम सोडून निघून जातात. नुसता डोक्याला ताप करून ठेवलाय त्यांनी. तू हे घे, पैसे घे, मोजून घे. काका बरोबरच असतील. काका तुमच्याकडे काही काम आहे का? काम? अगं कामच आहे. पाडव्याला 50 ड्रेस पूर्ण करून द्यायचे. मी करते. पण तुमच्या घरी तर एकच मशीन आहे ना, आणि त्यात तुमच्याही घरचे कामं असतील. काका इथे येऊन करू मी? चालेल? अरे हो चालेल. माझ्या डोक्याचं टेन्शन कमी केलंयस. उद्यापासूनच काम सुरू कर. थँक्यू. सॉरी, मी तुमचं कानातलं खूप शोधलं पण ते आता नाही सापडत आहे. पण तरी मी प्रयत्न करतोय.